नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट शिकूया सोप्या भाषेत च्या सिरीजच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत स्टॉक मार्केटच्या बाजारांचे विविध प्रकार आणि त्यासोबत कोणत्या कोणत्या साधनांमध्ये इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. सुरुवात करूया. मार्केटचे प्रकार. जसं आपण आता ट्रेडिंगचे प्रकार बघितले तसे मार्केटचेही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतं प्रायमरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजे थोडक्यात समजून घेऊया, जेव्हा एखादी नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होतं आणि त्या नव्या बिल्डिंगमध्ये कोरा करकरीत फ्लॅट जर आपण विकत घेतला तर आपण तो फ्लॅट जो आहे तो थेट त्या बिल्डरकडनं विकत घेत असतो. हा व्यवहार आपण प्रायमरी व्यवहार असा ओळखू शकतो. तसंच जेव्हा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पहिल्यांदा पब्लिक इश्यू घेऊन येते तेव्हा आपण जो IPO मार्फत त्यांचा शेअर विकत घेतो तो आपण डायरेक्ट त्या कंपनीकडनं विकत घेतो. त्याच्यामुळे हा जो सौदा आहे हा प्रायमरी मार्केटमध्ये गणला जातो. त्याचप्रमाणे कंपनीने इश्यू केलेले डिबेंचर्स किंवा बॉन्ड्स हे एका प्रकारचे FD चे प्रकार आहेत, जे बँकेतून इश्यू न होता काही रेप्युटेड कंपनीज कर्ज उचलण्यासाठी या प्रकारचे डिबेंचर्स आणि बॉन्ड्स ज्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न्स दिले जातात आणि ते रिटर्न्स म्हणजे जो इंटरेस्ट आहे तो बँकेच्या इंटरेस्ट पेक्षा थोडासा जास्त असतो. त्याच्यामुळे सामान्य गुंतवणूकदार सुद्धा त्या कंपन्यांच्या डायरेक्ट बॉन्ड्समध्ये किंवा डिबेंचर्समध्ये इन्व्हेस्ट करून योग्य नफा कमवू शकतो. हे सगळे जे व्यवहार आहेत हे प्रायमरी मार्केट म्हणजे जिथे तुमचा थेट संबंध इश्यू करणाऱ्या संस्थांसोबत होतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीकडनं आपण विकत घेत नाही, अशा व्यवहारांना प्रायमरी मार्केट्समध्ये हे सगळे व्यवहार घेतात. दुसरं आहे सेकंडरी मार्केट म्हणजे रिसेल मार्केट, जिथे आपण एखादा फ्लॅट जो आहे हा डायरेक्ट ओनरकडनं विकत न घेता तो फ्लॅट सध्या ज्या फ्लॅट मालकाच्या ताब्यात आहे त्याच्याकडनं आपण तो जुना फ्लॅट विकत घेतो. त्याचप्रमाणे काही शेअर्स ज्यांना IPO मध्ये लागले आहेत त्या आता गुंतवणूकदारांना आपला नफा जो आहे तो मिळवण्यासाठी त्यांना विकायचे आहेत, आपण त्यांच्याकडनं विकत घेतो. किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी कोणतेही शेअर्स आहेत ते जेव्हा आपल्याला विकतात, हे सगळे जे व्यवहार आहेत हे सेकंडरी मार्केटमध्ये होतात, जिथे NSE BSE मधून आपण हे स्टॉक्स किंवा कॉन्ट्रॅक्ट्स खरेदी करतो. त्याला सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं. आपण पुढे वळूया. याचा अर्थ आहे की NSE BSE किंवा MCX मध्ये जे पण व्यवहार होतात ते सगळे सेकंडरी मार्केटमध्ये होतात, पण IPO डिबेंचर्स बॉन्ड्स जे आपण विकत घेतो ते प्रायमरी मार्केटमध्ये आपण डायरेक्ट त्या कंपन्यांच्या वेबसाईट्स वरती जाऊन किंवा जिथे त्यांनी त्याची हे केली आहे ऍडव्हर्टाइजमेंट केली आहे त्याच्या मार्फत आपण तिकडनं त्या विकत घेऊ शकतो. पुढे आपण जाऊया. आता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे सेकंडरी मार्केट, कारण स्टॉक मार्केट हे मुळात सेकंडरी मार्केट आहे. NSE BSE आणि MCX मध्ये जे होणारे सौदे आहेत त्यात कोणत्या कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट्स आपण म्हणजे गुंतवणुकीचे साधन कोणते कोणते आहेत हे आपण थोडंसं समजून घेऊया. सगळ्यात बेसिक जो आहे तो शेअर्स म्हणजे इक्विटी म्हणजे भाग. आपण कोणत्याही कंपनीचा जो विकत घेतो त्याला आपण शेअर्स म्हणतो किंवा इक्विटी म्हणतो किंवा स्टॉक्स सुद्धा म्हणतो. काही लोक त्याला स्क्रिप्ट म्हणतात, काही लोक त्याला काउंटर म्हणतात. हे सगळं एकच आहे, म्हणजे कंपनीचा एक भाग आपण विकत घेतो गुंतवणूक करून, राईट. दुसरं आहे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स. डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे येतात. काय आहे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स आपण खूप डिटेलमध्ये पुढे समजून घेणार आहोत, पण सध्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीचं ऍग्रीमेंट बनवणं. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये मला जर एखादा कुठला फ्लॅट विकत घ्यायचा आहे तर मी त्या फ्लॅटची एकूण रक्कम हातात घेऊन फिरत नाही. सुरुवातीला आपण काय करतो, एखादा फ्लॅट आपण निवडतो, मग फ्लॅटच्या मालकाला थोडंसं टोकन देतो आणि त्या दोघांमध्ये एक ऍग्रीमेंट होते की बाबा 45 दिवसामध्ये आपण होणारा पूर्ण व्यवहार करू आणि मग 45व्या दिवशी तुला एकदा पैसे भेटले तर त्या फ्लॅटचा ताबा जो आहे तो तू आम्हाला दे. बरोबर आहे. ही जी ऍग्रीमेंट होते त्यालाच कॉन्ट्रॅक्ट्स असं संबोधलं जातं शेअर मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये आपण फ्लॅट न घेता आपण काही शेअर्स जे आहेत हे भविष्यात विकत घेण्याचं एक ऍग्रीमेंट जे आहे ते सेलर बरोबर म्हणजे जो विकणार आहे त्याच्या बरोबर करतो. त्यात किती
शेअरची संख्या म्हणजे क्वांटिटी लिहिलेली असते, कुठल्या भावाला आपण ते शेअर्स विकत घेणार आहे ते लिहिलेलं असतं आणि कोणत्या दिवशी ते शेअर्स तो आपल्याला देणार आहे हे त्या ऍग्रीमेंट मध्ये लिहिलेलं असतं. असे ऍग्रीमेंट्स ज्याचं ताबा जो आहे, पोझिशन जे आहे ते फ्युचर डेट मध्ये आपल्याला भविष्यात मिळणार आहे, म्हणून त्याला आपण फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट म्हणतो, ज्याचा भविष्यामध्ये एक्झिक्युशन होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला टोकन म्हणून काही अनामत रक्कम द्यावी लागते, त्याला आपण मार्जिन म्हणतो. याचं पूर्ण आपण डिस्क्रिप्शन जे आहे ते येणाऱ्या काही भागांमध्ये नक्कीच बघू. तर तुम्हाला नुसतं शेअर्स मध्ये नाही तर अशा ऍग्रीमेंट्स मध्ये, ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट्स म्हणतो, फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे, त्या सुद्धा आपण ट्रेड करू शकतो. दुसरं आहे इंडेक्स बीज, जसं निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे. या निफ्टी आणि सेन्सेक्सचे हे सुद्धा फ्युचर मार्केट्समध्ये येतात, पण इक्विटी सारखे तुम्ही त्याचे छोटे छोटे भाग जे आहे ते विकत घेऊ शकता. हे निफ्टी बीज किंवा इंडेक्स बीज विकण्याचं काम जे आहे त्या काही कंपन्या करतात. जसं तुम्ही HDFC बघा, SBI बघा, निपॉन असेल, खूप सारे जे कंपनी आहेत ते तुमच्याकडून छोटी छोटी रक्कम एका छोट्या युनिटसाठी तुमच्याकडनं पैसे घेऊन ते पैसे मोठ्या प्रमाणात निफ्टी फ्युचर्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. ओके, आणि त्याच्यात होणाऱ्या फायद्याचा भाग तुम्हाला दिला जातो, त्याला आपण म्हणतो इंडेक्स बीज. गोल्ड ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. जेव्हा आपण सध्या गोल्ड 1,50,000 1,60,000 आहे, आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्यात इतकी मोठी रक्कम जेव्हा गुंतवणूक करता येत नाही, तर आपण त्याचं एक छोटस युनिट, जे की 100-150 रुपयाला अवेलेबल असेल किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी भावात अवेलेबल असेल, ते तुम्ही गोल्ड ETF विकणाऱ्या कंपन्यांकडनं विकत घेऊ शकता. आपल्याकडून जमा झालेला जो काही पैसा आहे, या गोल्ड ETF विकणाऱ्या कंपन्या त्या थेट त्या सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि भविष्यात जर त्याच्यात फायदा झाला तर आपल्या युनिटची प्राइस सुद्धा वाढते. हे म्युच्युअल फंड सारखंच आहे. जसं आपण म्युच्युअल फंड मध्ये SIP करतो आणि जर आपल्या युनिटची प्राइस वाढली तर आपल्याला त्याच्यावरती चांगला परतावा मिळतो. असे गोल्ड ETF आणि इंडेक्स बीज सुद्धा आपल्याला विकत घेता येऊ शकतात. हे सुद्धा गुंतवणुकीच्या एका साधनामध्ये येत. तर आजच्या या भागामध्ये आपण बाजारांचे प्रकार बघितले आणि कोणती साधने, इन्स्ट्रुमेंट आपण ट्रेडिंग करू शकतो हेही पाहिलं. अशाच एका आणखीन माहितीपर व्हिडिओ आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.